नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला आलं यश। येत्या 1 ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती। www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर मजकूर हटवला। मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट। जिल्ह्याच्या विविध विकास कामांवर चर्चा केल्याची पालकमंत्र्यांची माहिती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद केलेला रायगडाचा पायरी मार्ग पुन्हा सुरू। हवामान खात्यानं रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग राहणार बंद। आणि इचलकरंजीत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक। 7.5 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त। शहापूर पोलिसांची कारवाई। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या विस्तारानं। मुंबईच्या आझाद मैदानात मागील आठवड्यात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाला यश आलं असून येत्या 1 ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली। या वेतनासाठी दरवर्षी 170 कोटी 42 लाख रुपये इतका खर्च होणार आहे। राज्य सरकारनं ऑक्टोबर 2024 मध्ये शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता। या निर्णयानुसार सुरुवातीला 20% अनुदान देण्यात येणार होतं, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती। शाळांना प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आलेला नव्हता। या निर्णयानंतर 2 अधिवेशनं पार पडली। तसंच 3रं अधिवेशन सुरू असतानाही सरकारकडून टप्पा अनुदानासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे शिक्षक समन्वय संघाकडून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं 8 आणि 9 जुलै रोजी शाळा ठेवल्या होत्या। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आमचं ठरलंय हलायचं नाही अशा घोषणा देत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागं न घेण्याच्या शिक्षकांच्या निर्धाराला पाठिंबा दिला होता। त्यानंतर आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे राज्यातील अंशतः अनुदानित शाळातील शिक्षकांचं आंदोलन मागं घेण्यात आलं। तसंच 18 जुलै 2025 नंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली। या वेतनासाठी दरवर्षी 970 कोटी 42 लाख रुपये इतका खर्च होणार आहे। www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावर धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्याची तक्रार झाली होती। त्यानंतर हा मजकूर तातडीनं हटवण्यात आलाय। ज्यांनी हा मजकूर प्रसिद्ध केलाय त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय। www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावरील धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं तातडीनं हटवावा आणि चुकीचा मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याबद्दल समितीसह संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पोलीस प्रशासनाला ईमेलद्वारे केली होती। ज्यांनी वेबसाईटवर खोटी माहिती प्रसारित केली आहे त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं देसाई यांनी सांगितलंय। या गेंड्याच्या कात्रीच्या अधिकाऱ्यांनी ही वेबसाईट बंद केलेली नाही। याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत, सचिव हे सरकारी अधिकारी आहेत। आज ह्या देवीच्या मंदिरामध्ये कमिटी नाही आहे, त्यामुळे ज्या पगारावर हे जगतात त्यांनी या माझ्या आईची विटंबना करणे याची दुःखवेदना होती। याबाबतची
मी पोलिसांच्याकडे काल लेखी तक्रार केलेली आहे. माननीय जुना राजवाडा पोलिसांनी याबाबतचं सचिवांना लेखी पत्राद्वारे पूर्ण माहिती घेण्याचं सुरू आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जो कोणी ह्यामध्ये गुन्हेगार आहे हा सापडत नाही, तोपर्यंत माझा लढा हा सुरूच राहील. दरम्यान याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी www.mahalakshmikolhapur.com हे संकेतस्थळ 2011 साली तयार करण्यात आलंय आणि त्यावेळीपासून हा मजकूर त्या वेबसाईटवर असल्याचं सांगितलं. आक्षेपार्ह मजकूरबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली आहे. याची चौकशी देवस्थान समितीकडून सुरू असून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश देवस्थान समितीचा नाही. वेबसाईटमध्ये जी सुधारणा करावी लागेल ती करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. हे लक्षात आल्यानंतर हा विषय पूर्णपणे सेन्सिटिव्ह आणि लोकांच्या भावनेशी निगडीत असतो. त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यावरती उपाययोजना करणं हे महत्त्वाचं पहिलं काम आहे आणि यामध्ये चौकशी करून काय असेल ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल. चौकशीही केली जाईल आणि माझे सर्वांना विनंती आहे की आपण चुकीची माहिती पसरवणं किंवा या विषयाबाबत गंभीर दखल प्रशासनाने जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा घेतली जाईल, देवस्थान समितीकडून सुद्धा याबाबत दखल घेतली जाईल आणि लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होऊन 14 वर्ष झाली. इतकी वर्ष होऊनही देवस्थान समितीनं याकडं का डोळेझाक केली असा सवाल उपस्थित होतोय. एखाद्या सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर देवस्थान समिती आणि प्रशासनाला जाग आल्यानं लोकांच्या तक्रारीनंतरच अशा विषयावर प्रशासन गंभीर होणार काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. देसाई यांच्या तक्रारीनंतर या संकेतस्थळावरील मजकूर हटवला असला तरी ज्यांच्याकडून ही चूक झाली आहे त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे याच्या खून प्रकरणी विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डे, अजित चुडेकर आणि लक्ष्मी गस्ते या 5 संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. या 5 जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे हा गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता. या प्रकरणी लखनची बहीण नीता तडाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. शुक्रवारी लखन याचा तुकडे केलेला मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत संकेश्वर परिसरात मिळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डे, अजित चुडेकर आणि लक्ष्मी गस्ते या 5 संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. राजेंद्रनगर परिसरात राहणारा विशाल गस्ते हा एका गुन्ह्यात तुरुंगात होता. विशाल गस्ते याची पत्नी लक्ष्मी गस्ते हिची कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून लखनशी ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. यानंतर लखन आणि लक्ष्मी दोघे मिळून लखनच्या घरी एकत्रित राहत होते. या दरम्यान या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते. पण लक्ष्मीचा पती विशाल हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा ती विशालकडे राहण्यासाठी आली. या दरम्यान लखन यानं लक्ष्मीला शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून पुन्हा जवळ येऊन राहण्यासाठी तगादा लावला होता. यातून लखन आणि लक्ष्मी या दोघात सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद होत होता. याच वादातून लक्ष्मी गस्ते, तिचा पती विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित सुडेकर या 5 जणांनी मिळून लखन बेनाडे याला एका 4चाकी वाहनातून संकेश्वर परिसरातील त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर त्याच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे करून नदीत टाकले अशी कबुली संशयितांनी चौकशीत दिली आहे. या खून प्रकरणी 5 जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. आज अटक केलेल्या 5 जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगडचा पायरी मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र पर्यटकांची होणारी गैरसोय आणि स्थानिकांच्या मागण्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं केवळ हवामान खात्यानं रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग बंद राहणार आहे. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर संभाव्य आपत्तीमुळं जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिक आणि पर्यटकांसाठी प्रतिबंधित केला होता. मात्र या निर्णयामुळं रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला होता. शिवाय गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्थानिक व्यावसायिकांसमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर या निर्णयामुळे होणारी गैरसोय आणि स्थानिकांच्या मागण्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज एक सुधारित आदेश जारी केलाय. त्यानुसार हवामान खात्यानं रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग बंद राहणार आहे. या निर्णयाचं पर्यटक आणि व्यावसायिकांनी स्वागत केलंय. राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं खासदार शाहू महाराज यांच्यासोबत जिल्ह्याच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यांच्यामुळे कोल्हापूरच्या प्रश्नांना अधिक गती मिळेल असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची नवीन राजवाड्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात आणि कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी या भेटीचा काही राजकीय संदर्भ नसल्याचं स्पष्ट केलं. जिल्ह्याच्या विविध विकास कामांवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचं अधिवेशन नुकतंच पार पडलं. त्यानंतर संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनात जिल्ह्याच्या काही प्रश्नांना गती द्यावी या अनुषंगानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा झाल्याचं पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. केंद्रातल्या आपल्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी गती द्यावी अशा भूमिकेनं आपण त्यांना भेटलो. इथं त्यांच्यासोबत यशवंतरावजी थोरात की जे नाबार्डचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं आहे आणि आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच्याही चर्चा झाल्या. बाळ पाटणकरजी जे क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्या कामांसाठी सातत्यानं आमच्याकडे आग्रही असतात, त्यामुळे जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्या संस्थानाचे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक म्हणून महाराजांच्याकडे आणि महाराजांच्याबरोबर या सर्व मान्यवरांच्याबरोबर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या विकासाच्या सुद्धा चर्चा त्यानिमित्तानं झाल्या. राजकीय काही चर्चा जिल्ह्याच्या दृष्टीने महाराजांच्याबरोबर राजकीय चर्चा नाही, महाराजांच्या बरोबरच्या चर्चा आहे विकासाच्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना गती लावण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाबद्दलचा समन्वय करून आम्ही सगळ्यांनीच कसं काम केलं पाहिजे त्यासाठीच्या होत्या आणि त्या चांगल्या झाल्या. महायुतीचे अनेक नेते शाहू महाराजांना अलीकडच्या काळात भेटत आहेत, याचा काही राजकीय संदर्भ? खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकीय संदर्भ शोधताय, असं काही नाही आहे. महाराज हे केवळ राजकीय नाहीत तर महाराज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत. या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसानं येऊन त्यांच्याकडे निश्चितपणानं आशीर्वाद घ्यावेत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून आपला जिल्हा बघतोय. त्यामुळे साहजिकच या सगळ्या संदर्भांपलीकडे सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधला अपेक्षित आहे आणि मला वाटतं तोच संवाद सगळेजण साधतो. हनी ट्रॅप प्रकरणात आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी गरज नसताना अनेक जण त्या प्रकरणात बोलत आहेत. अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे बालिशपणाचं लक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. राजकारणी माणसांनी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्री आणि अनेक अधिकारी अशा पद्धतीचा आक्षेप ज्यावेळी त्यांनी घेतला त्यावेळी संशयाच्या भोवऱ्यात अनेक लोक आले. गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणं याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंगपणे आक्षेप केला आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसं जर नेला तर तो राज्याला सुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार नाही. अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचंच काम आहे. मराठी आणि अमराठी मुद्द्यावर बोलताना मराठी भाषाबाबत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्याचं त्यांनी सांगितलं. कॅगनं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेले आरोप आणि इतर आरोप हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आर्थिक कामकाजातील अनियमितता दुरुस्त करण्यासाठी कॅगचा अहवाल आहे, त्यामुळे सरकारला सुधारण्याची संधी मिळते. हा आरोप फक्त मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आहे असं म्हणता येणार नाही, तर सरकारमध्ये काही दुरुस्त्या असतात त्यासाठी याचा उपयोग होतो असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
कोल्हापुरातील रंकाळा स्टँडजवळील रंकाळा वेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरच्या राजाची गणेश मूर्ती मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. उद्या रविवारी सायंकाळी या मूर्तीचं कोल्हापुरात आगमन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरच्या राजाचं थाटामाटात स्वागत केलं जाणार आहे. मुंबईच्या लालबाग राजाच्या प्रतिकृतीचं दर्शन भाविकांना घेता यावं यासाठी कोल्हापुरातील रंकाळावेश गोल सर्कल मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीनं गेल्या 13 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. कार्यकर्ते ही भव्य गणेश मूर्ती मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालेत. उद्या रविवारी सायंकाळी 5 वाजता तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरच्या राजाचं आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूरच्या राजाचं आगमन ढोल ताशांच्या गजरात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा राज्यातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा असल्यानं कोल्हापूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं रूप डोळ्यात टिपण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांची गर्दी होणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी ज्या संवेदनशीलतेनं वैचारिक भूमिकेतून आयुष्यात विविध स्थित्यंतरे स्वीकारली ते पाहता ते एक संवेदनशील बुद्धिवादी असल्याचं स्पष्ट होतं, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाईतील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा समारोप प्रमुख ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना डॉक्टर मोरे यांनी वैदिक मार्क्सवाद, गांधीवाद, काँग्रेस आणि आधुनिक नवविचार अशी वैचारिक स्थित्यंतरं तर्कतीर्थांनी वेळोवेळी अत्यंत जाणीवपूर्वक स्वीकारल्याचं सांगितलं. राजकीय सत्तेचा मोह टाळून विश्वकोश निर्मितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी या कार्यात वाहून घेतलं. ही बाब आजच्या काळासाठी आदर्श स्वरूपाची आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तर्कतीर्थांविषयी ऐतिहासिक दस्तऐवजाची निर्मिती झाल्याबद्दल डॉक्टर मोरे यांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉक्टर सुनील कुमार लवटे, किशोर बेडकिहाळ, डॉक्टर राजा दीक्षित, संजय ठिगळे, अशोक चौसाळकर, नागोराव कुंभार, ओमप्रकाश कलमे, नामदेव माळी, रणधीर शिंदे, प्रकाश पवार, अविनाश सप्रे, जी.पी. माळी, विश्वास सुतार, नंदकुमार मोरे यांच्यासह अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिरात अनेक दिवसांपासून रखडलेलं गरुड मंडपाचं काम सध्या सुरू आहे. गरुड मंडप उभारताना किंवा त्याची मांडणी करताना देवीच्या किरणोत्सवात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाप्रमाणेच किरणोत्सव हा देखील परंपरेनं चालत आलाय. किरणोत्सव सोहळा म्हणजे या मंदिर स्थापत्यकलेचं वैशिष्ट्य आहे. अंबाबाई मंदिरातील अनेक दिवसांपासून रखडलेलं गरुड मंडपाचं काम सध्या सुरू आहे. गरुड मंडप उभारताना किंवा त्याची मांडणी करताना देवीच्या किरणोत्सवात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत यांनी तहसीलदार स्वप्नील पवार यांना दिलं. या कामात हलगर्जीपणा झाल्यास महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. या प्रसंगी वर्षा पाटील, पल्लवी चिखलीकर, जयश्री माडिमगिरी, रुपाली घोरपडे, आसावरी सुतार, कोमल पवार, स्वाती सांगावकर उपस्थित होत्या. कोल्हापूर शहरानजीकच्या आर.के. नगर जवळ इव्हेंटिना कंपनीमार्फत गणपती बाप्पांसाठी लागणाऱ्या सजावटीचं दालन सुरू करण्यात आलंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलंय. कोल्हापूर शहरानजीकच्या आर.के. नगरमध्ये लक्झरी इव्हेंटिना प्लॅनर्स इन टाऊन यांच्यातर्फे गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सजावटीचं नवं दालन सुरू करण्यात आलंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दालनातील विविध डिझाईन्सची माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जाणून घेतली.
19 जुलै ते 10 ऑगस्ट या दरम्यान हे दालन ग्राहकांच्या सेवेत असणार आहे. या प्रदर्शनात 150हून अधिक डिझाईन्स ठेवण्यात आल्यात. यामध्ये विविध रंगातील स्ट्रक्चर, सजावटीचं तयार सेटअप्स आदींचा समावेश आहे. हे डेकोरेशन भाड्यानं किंवा विकत अशा दोन्ही पर्यायातून उपलब्ध करून देण्यात आलं आहे. याप्रसंगी इव्हेंटिनाचे मॅनेजर सूरज पाटील, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील, कोळी महासंघाचे जिल्हाप्रमुख सुभाष कोळी, शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश कोळी, इव्हेंटिना कंपनीचा स्टाफ, भागातील नागरिक उपस्थित होते. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इच्छुक युवक युवतींसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून 17 उमेदवारांची विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमानं इच्छुक युवक युवतींसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या प्रतिनिधींमार्फत उपस्थित युवक युवतींना शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. संभाजी पोवार यांनी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. रोजगार मेळाव्यात एकूण 4 उद्योजकांनी 183 रिक्त पदं अधिसूचित केली होती. एकूण 62 उमेदवार यावेळी उपस्थित होते. त्यापैकी 20 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. 17 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसचे डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या विद्या धुमाळ पाटील, मार्गदर्शन अधिकारी अमोल जाधव, संभाजी पोवार, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रीती भोसले, कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांच्यासह पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या सुनील उभे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बयाजी शेळके यांनी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कागलकर यांच्याकडे या मागणीचं निवेदन सादर केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सुनील उभे या व्यक्तीनं सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट व्हायरल केली आहे. यामुळं समस्त धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात. त्यामुळं अवमानकारक पोस्ट करणाऱ्या सुनील उभे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांनी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कागलकर यांच्याकडे या मागणीचे निवेदन सादर केलं. यावेळी बाबूराव रानगे, शहाजी शिंदे, बबलू फाले, बाबूराव बोडके, सागर बोडेकर, कोंडिबा आडुळकर, प्रकाश कोळेकर, आनंदा डफळे, मेघना गावडे, पांडुरंग शेळके आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ईडीचे गुगल, मेटा यांना समन्स, बेकायदा बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याचा ठपका. शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा, मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान. हिंदी भाषेवरून नागरिकांवरील कथित हल्ल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका. वकील धनश्याम उपाध्यक्ष यांनी दाखल केली याचिका. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या 3 महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून मृत्यू. इचलकरंजीत मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत 6,73,000 रुपयांचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केलाय. MD ड्रग्ज विक्री करणारा ऋषभ राजू खरात याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. पोलीस अंमलदार सतीश कुंभार यांना संशयित आरोपी ऋषभ खरात हा अवैध मेफेड्रॉन ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी शहापूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावच्या ऋषभ राजू खरात याला अटक करत त्याच्याकडून 6,73,000चं MD ड्रग्ज जप्त केलंय. खरात याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून शहापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फातले, रोहित ढवळे, इम्रान मुल्ला यांच्या पथकानं ही कारवाई केली. कोल्हापुरात भारतीय शास्त्रीय नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात दुबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील प्रतिभावान नर्तकांनी सहभाग घेतला होता. श्री साई नटराज कला अकादमी, तिरुपती आणि आर्टिस्ट फॅक्टरी विशाखापट्टणम यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात शास्त्रीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात दुबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूतील प्रतिभावान नर्तकांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी विविध शास्त्रीय नृत्य परंपरांचं सादरीकरण केलं. या सादरीकरणानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचं संयोजन प्रसिद्ध सांस्कृतिक प्रवर्तक डॉक्टर शरथ चंद्र यांनी केलं होतं. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी 3 पत्ती क्लब चालवणाऱ्या आणि पानपट्टीमध्ये मावा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कबनूर इथल्या एका घरात 3 पत्ती क्लब सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, 2 वाहनं असा 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान पानपट्टीमध्ये बेकायदेशीर मावा आणि गुटखा विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून दस्तगीर जमादार, निलेश पाटील, अरबाज मुजावर आणि जमीर खाजा हुसेन शेख या 4 पानपट्टी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4,500 मावा आणि गुटखा जप्त केलाय. हातकणंगले तालुक्यातील एका गावात पुस्तक देण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय सम्मेद देसाई याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सम्मेद देसाई याच्याशी ओळख होती. देसाई यानं या मुलीवर पुस्तक देण्याच्या बहाण्यानं अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडितेनं आईवडिलांना माहिती दिली. त्यानंतर देसाई याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देसाई याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथल्या हर्षद दत्तात्रय कांबळे या तरुणानं भुदरगड तालुक्यातील तळे माऊली इथल्या जंगलात गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं राहणारा हर्षद कांबळे यानं 15 जुलै रोजी आईवडिलांना गारगोटी पाल इथल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचं फोनवरून सांगितलं होतं. यावेळी त्यानं घरी येतो असं सांगितलं, मात्र तो घरी परतलाच नाही. फोन बंद लागल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यानंतर गारगोटी भुदरगड पोलीस चौकीत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान तळे माऊली गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एका वृद्धाला दुचाकी आढळली. त्यानंतर मंगळवारी जंगलात शोध मोहीम राबवली. अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली. बुधवारी पहाटे पुन्हा शोध घेतल्यानंतर जंगलात हर्षदचा एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास गारगोटी भुदरगड पोलीस करतायत. कोल्हापुरातील दसरा चौकातल्या तनिष्क शोरूममध्ये मणी ओवण्याच्या कलेतून साकारलेल्या कलाकृतींचं मोफत प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये डॉक्टर मेघना कामत यांच्या शेकडो कलाकृती पाहण्यासाठी ठेवण्यात आल्यात. 21 जुलैपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन तनिष्कच्या वतीनं करण्यात आलंय.
केसाइतका धागा आणि हातानं न धरता येणारा काचेचा मणी या दोन्हीच्या सहाय्यानं डॉक्टर मेघना कामत यांनी आजवर शेकडो अद्भुत कलाकृती साकारल्यात. या कलाकृतींचं प्रदर्शन दसरा चौकातील तनिष्क शोरूममध्ये भरवण्यात आलंय. कोणतंही शास्त्रीय शिक्षण नसताना आईकडून मिळालेल्या बाळकडूच्या जीवावर वयाच्या 30-35व्या वर्षी त्यांनी हा छंद जोपासलाय. या कलाकृती तयार करण्यासाठी विदेशातून मागवलेल्या काचेच्या मण्यांचा आणि कॉटनच्या धाग्याचा त्यांनी वापर केलाय. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शिवकालीन राजमुद्रा, JRD टाटा यांच्या कलाकृती तयार करण्यास त्यांना 40 दिवस लागलेत. यातील प्रत्येक पोर्ट्रेटसाठी 51,000 मण्यांचा त्यांनी वापर केलाय. तेव्हा वाटलं नव्हतं, पण हे बघून मी इतकी थक्क झाले की इतक्या बारीक मणी सुईत ओढणंसुद्धा शक्य होत नाही आणि इतक्या कलाकृती 40 वर्षात मॅडमने कशा केल्या असतील ह्याचं बघून आश्चर्याने तोंडात बोटं जातात. आणि ही कला कुठेतरी जोपासली जावी किंवा त्यांनी क्लासेस सुरू करत अशी खूप इच्छा आहे की त्यांनी थोड्याफार प्रमाणात ही कला पुढच्या पिढीला द्यावी आणि त्यांचं करावं तितकं कौतुक खूप कमी आहे. या प्रदर्शनात क्रॉस स्टिक वर्क, कशिदा वर्क, ग्लास मोझॅक, मनी वर्क, पर्स, नेकलेस सेट या प्रकारातील अनेक कलाकृती ठेवल्यात. प्रदर्शनात त्यांच्या आई डॉक्टर कांता कामत यांनी शिलाई मशीनवर केलेली एम्ब्रॉयडरीही दाखवण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रसिद्ध बीड अँड बटन या मॅगझिनमध्ये त्यांच्या 2 डिझाईन प्रसिद्ध झाल्यात. हे प्रदर्शन 21 जुलैपर्यंत सकाळी 11 पासून सायंकाळी 7:30 पर्यंत सुरू राहणार आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर मेघना कामत यांचे बंधू आणि तनिष्क शोरूमचे प्रमुख प्रसाद कामत यांनी केलंय. आणि एकाग्रता जी आहे ती फॅन्टॅस्टिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कशिदा काम आहे, सिंगल थ्रेड आहे, क्रॉस स्टिच आहे, वेगवेगळे विणकामांचे गोष्टी ठेवलेल्या आहेत. तसंच आमच्या आईंचे डॉक्टर कांता कामत यांनी मशीन एम्ब्रॉयडरी, शिलाई मशीनवरती केलेली मशीन एम्ब्रॉयडरी तीसुद्धा आपण फ्रेममध्ये ठेवलेली आहेत. मी तनिष्कतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी. 19, 20, 21 जुलै रोजी दसरा चौकात हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे आणि विनंती करतो की सगळ्यांनी याचा भरपूर आनंद लुटावा. कला असूनही या बदल्यात मिळणारा मोबदला मात्र कमी आहे. त्यामुळं त्यांच्या कलेत आणखी सुधारणा व्हावी आणि त्यांना 4 पैसे मिळावेत यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याचं डॉक्टर कामत यांनी सांगितलं. यामध्ये अनेकांनी व्यत्यय आणल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांची ही कला पुढच्या पिढीला शिकवण्यास त्या तयार आहेत, पण यासाठी अपार कष्ट घेण्यासह मोठ्या संयमाची सुद्धा गरज आहे. ती आजच्या पिढीत कुठंच दिसत नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. शिवाजी विद्यापीठ आणि DY पाटील शिक्षण संस्था यांच्यात आज शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि सेवा यांचं आदानप्रदान करण्याच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठ आणि DY पाटील रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल यांच्या दरम्यान 5 वर्षांपूर्वी आरोग्य सेवांचं आदानप्रदान विषयक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची यशस्वीता पाहून आता त्याची व्याप्ती वाढवीत DY पाटील शिक्षण संस्थेसमवेत पुढील 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आलाय. आज या करारावर DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी बोलताना DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी शिवाजी विद्यापीठ आणि DY पाटील शिक्षण संस्था या दोहोंची शैक्षणिक आणि संशोधकीय प्रगती एकसारख्या गतीनं सुरू असल्याचं सांगितलं. पूर्वीच्या सामंजस्य कराराचा दोन्ही बाजूंना अतिशय चांगला लाभ झाला आहे. कराराची व्याप्ती वाढल्यामुळं यापुढील काळात वैद्यकीय सेवांच्या पलीकडं इतरही विविध विभागांमध्ये सहकार्य वृद्धी करता येणं शक्य होईल. विद्यार्थ्यांचं आदानप्रदानही सुलभ होईल. परस्पर सहकार्यातून आपण एकत्रित वृद्धिंगत होऊ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी दोन्ही संस्थांमधील विविध विषय तज्ज्ञांमध्ये संवाद प्रस्थापित झाला पाहिजे असं सांगितलं. दोन्ही संस्थातील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ यांच्या संयुक्त कार्यशाळेचं आयोजन वेळोवेळी व्हायला हवं. त्याद्वारे विशेषतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगानं संयुक्त सहकार्य प्रकल्प साकार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनीता रानडे यांनी मागील 5 वर्षातील सामंजस्य कराराच्या फलश्रुतीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालक डॉक्टर शिंपा शर्मा, संशोधन संचालक डॉक्टर C.D. लोखंडे, अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लापा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव डॉक्टर संजय जाधव, विश्वजित खोत, विनोद पंडित आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला आलं यश. येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती. www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर मजकूर हटवला. मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट. जिल्ह्याच्या विविध विकास कामांवर चर्चा केल्याची पालकमंत्र्यांची माहिती. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद केलेला रायगडाचा पायरी मार्ग पुन्हा सुरू. हवामान खात्यानं रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग राहणार बंद. आणि इचलकरंजीत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक. 7.25 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. शहापूर पोलिसांची कारवाई. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.